शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, मान्सूनचा वेग बदलला, पेरण्या करू नका, पाऊस धोका देणार. शेतकऱ्यांसाठी पावसाचे नवे वेळापत्रक जाहीर. हवामान खात्याने दिलेला नवीन अंदाज. काय आहे नवीन वेळापत्रक? कसा होणार? हवेमध्ये बदल, वाऱ्यामध्ये बदल, मान्सूनची तारीख बदलली, सावधान, पाऊस धोका देणार, पेरण्या करू नका. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट जी हवामान खात्याने दिलेली आहे, शेतकऱ्यांसाठी पावसाचे नवीन वेळापत्रक जाहीर आहे. पेरण्या करू नकायचा इशारा दिलेला आहे. मग शेतकऱ्यांसाठी काय नवीन वेळापत्रक आहे हे सविस्तर चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बघा, मान्सूनची पूर्व तारीख आधी 30 मे पर्यंत दिलेली होती, परंतु अजूनही मान्सून न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. नवीन सीझन कधी चालू करायचा, पेरण्या कधी करायच्या, नांगरण्या कधी करायच्या, बियाणे कधी खरेदी करायचे. कारण का मान्सूनची तारीख बदलल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे. पावसाची तारीख बदलल्यामुळे पाऊस धोका देऊ शकतो या वर्षीचा असा हवामान विभागाचा अंदाज आहे. IMD इंडियाचा आवाज आहे. हवामान विभागाचा जो अंदाज आहे याच्या सर्वेनुसार मान्सूनची तारीख बदलली आहे. पेरण्या करण्यास थोडासा उशीर, आता विलंब होऊ शकतो. मग महाराष्ट्रात मान्सून नक्की कधी दाखल होणार? किती दिवसात मान्सून येणार? पाऊस कसा असणार? कोणत्या तालुक्यांना अलर्ट दिलेला आहे? कोणत्या तालुक्यांमध्ये वारा सुरू झालेला आहे? 2-3 दिवसापासून आपण बघितलं तर प्रचंड वातावरणामध्ये बदल होत आहे. हवा जी आहे थंड झालेली आहे, परंतु अजूनही पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांची झोप उडालेली आहे. कारण नवीन हंगाम सुरू करणे, नवीन बियाणे खरेदी करणे अशी लगबगीची कामे या सीझनमध्ये असतात. परंतु अजून वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारचा पाऊस नसल्यामुळे गेल्या वर्षीची तुलना जर केली, 15 मे पासून पाऊस चालू झालेला होता, 30 मे पर्यंत अतिवृष्टी झालेली होती. याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक समाधानकारक वातावरण होतं. परंतु आता अजूनही वातावरण झाले नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. मग आता कधी पाऊस येणार, कसा पाऊस येणार आणि वातावरण कसे असणार आहे पुढील 8-10 दिवस हे बघणं गरजेचं आहे. पाऊस न होण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण यावर्षी सांगितलं जातं ते अल निनानो. अल निनानो वाऱ्यामुळे जे काय आहे मान्सूनला धोका जाणवत आहे. याच्यामुळे पाऊस रखडलेला आहे. राज्यात उष्णता वाढलेली आहे. परंतु मान्सून अजूनही न आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे. मग किती दिवस पाऊस येणार? कधी पेरणी करायची? हे सर्व आता गणित पावसावरती अवलंबून असते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अजून 8 ते 10 दिवस तरी मान्सून लांबू शकतो. यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती काही ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. सुपर अल निनोची तीव्रता वाढलेली आहे. या अल निनोमुळे काय होत आहे, वादळ जे आहे ते उष्णता वाढवत आहे आणि परिणामी वारे जे आहे, मान्सूनचे वारे हे मागे सरून पाऊस कमी होताना आपल्याला पाहायला मिळाले. गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी पाऊस कमी सांगितलेला आहे. मग कधी पाऊस येणार? किती दिवसात पाऊस येणार? काही ठिकाणी अतिशय कमी पाऊस दाखवणार आहे. यावर्षी 2026ला हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणि तज्ज्ञांच्या माहितीनुसार थोडासा 90% सरासरी पाऊस मागच्या वर्षीपेक्षा 10 ते 20% पाऊस कमी दाखवलेला आहे. मग किती दिवसात पाऊस येणार आहे? कोणत्या तालुक्यांना, कोणत्या जिल्ह्यांना फटका बसणार आहे? याविषयीची सविस्तर अपडेट आपण गेल्या काही दिवसामध्ये घेऊन येत आहे. राज्यातील महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये आपण जर बघितलं तर आता पिकं जी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे. शेतकऱ्यांना आता साठवलेली पिकं सुद्धा विकलेली आहे. मग अशा पद्धतीने नवीन पीक उभं करणे, नवीन क्षेत्र तयार करणे, याच्या सर्वासाठी सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे पाऊस. कारण महाराष्ट्रामध्ये 50 ते 60 क्षेत्र हे कोरडवाहू आहे. यांना पावसाच्या शिवाय पेरणीला दुसरा काही पर्याय नाही. बागायती पिकांना दुसरे ऑप्शन आहे, परंतु पिकांना जे काही कोरडवाहू आहे, पाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे आता संपूर्णपणे वातावरणावरती अवलंबून राहावं लागणार आहे. मग पाऊस कधी येणार? पावसाची अपडेट आपण रोजच्या रोज घेऊन येणार आहे. चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, हवामान विभागाच्या लेटेस्ट अपडेट 10 तारखेपासून पाऊस पुढे सांगितलेला आहे. आपल्याला ही अपडेट कशी वाटते? पाऊस आपल्याला किती प्रमाणात व्हायला पाहिजे? आपली अपेक्षा काय आहे? कमेंट करून सांगा. राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट हवामान अंदाज चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.